जय भीम जय शिवराय मित्रांनो. तर आज आपल्या नांदेडमध्ये लक्षातच राहिना गेलं तर बाई, मग कसं तरी पाठ करून बोललो आखरीला. तर जय भीम जय शिवराय मित्रांनो. तर आज आपल्या नांदेडमध्ये जिंदगी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा 350वा शहीदी समागम कार्यक्रम आहे. तर ते मी आणि माझा मित्र दोघं जण आम्ही बघण्यासाठी जात आहोत. तर व्हिडिओ में एंड तक बने रहे पब्लिक. चलो बस जो बोले सो निहाल. सत श्री अकाल. बाकी नांदेडची पब्लिक या जागेचं नाव काय आहे ते कमेंटमध्ये सांगा बरं जरा. फायनली पोच गे पब्लिक. पोचल्यानंतर तिथं उसाचा रस आणि संत्रे वाटत होते. मग काय आपले भाऊ लोक सोडतात काय, लागले रांगेमध्ये. खूप संघर्ष करून भाऊ आपला आला की संत्रा घेऊन. उसाचा रस संपला म्हणले, मला भेटलाच नाही भाऊ. मग काय मी बी खाल्ले संत्रे, मस्त लागत होते. आणि हे बघा आपला कॅमेरामॅन कसा संत्रा दाबायला 2 खिशामध्ये भरून घेऊन आले. आबे तिथं खायचं नाही बे काही, चपल्या बुटं ठेवायचे. सुधर रे बाई सुधर. शूजची जिम्मेदारी दिली आपल्या ताईकडे. त्यानंतर हे बघा इथं निशुल्क मेडिकल कॅम्प लागला होता, त्याचा पण लाभ खूप जणांनी घेतला. विरासत ए की काय, चला मध्ये जाऊन बघूता. अरे बापरे, तलवार आणि भाले लावले होते इथं. त्यानंतर हे शीख धर्माचे 5 मुख्य गुण आणि हे शीख धर्माचे 5 तख्त साहेबजी. बाकी पब्लिक डेकोरेशन बघा कसलं भारी केलं. अरे बाप, ड्रोन व्हिडिओ काढायला मध्ये काय चालू आहे ते बघायला जायचं होतं, पण खूप गर्दी होती. जाऊ द्या बोललो भाई, चला लंगरचा लाभ घेऊ. हे आलं बघा आपलं जेवण. बाकी नांदेडची पब्लिक, तुम्ही आलत्या की नाही हिंदी चादरचा समारोह बघण्यासाठी? हे दलिंदर सुधारणार बाई, खिशामध्ये लाडू घेऊन आले बघा. काय ठेवते खिशामध्ये. लंगरमध्ये एवढं पोटभर जेवले तर मग खिचडी काय सोडलीच नाही, अखेरीला खिचडी दाबलीच बाई आहे ना. याच्यामुळे तो पोट कमी होईना गेले. तर चला भावनो, निघू आता आपण आपल्या घराकडे. लय भारी वाटले येऊन. जय महाराष्ट्र.